खोटे आरोप करून करून तुम्ही दमलाय. खरं असतील तर पुरावे घेऊन या. अगदी ग्रामपंचायत स्तरापासून तहसील, एसपी, कलेक्टर सगळं तुम्ही केलेलं आहे, पण कुठचाही पुरावा तुमच्यापर्यंत येत नाही. दोन तीन वेळा पोलिसांनी त्यांची इन्व्हेस्टिगेशन केलेली आहे, काहीही पुरावे नाही. प्लस सीसी कॅमेरे त्यांचं पूर्ण सीसीटीव्ही कंट्रोल आहे. तुम्ही सीसी कॅमेरे त्यांचे पूर्ण चेक करा ना, त्यातही काही होत नाहीये. तरी पण ओरड चालूच आहे. का अशी ओरड करताय? हे मुद्दे तुमच्यात कुठे करण्याची ताकद आहेत का? तिसरं, आता यांची जी जागा आहे ती कुठे डोंगरात नाहीये, अगदी आपल्या रस्त्यापासून, राज्य मार्गापासून अगदी 100 मीटरच्या आत आहे. आणि विचार करा, आपलं पोलीस प्रशासन एवढं काही झोपलेलं आहे का की असे धंदे असे रस्त्याच्या कडे लावायला की डोंगरात नाही येते? आपला प्रशासनावर विश्वास आहे ना, तरी पण तुम्ही कुठे आरोप करता? बघा, म्हणजे खोटे आरोप करण्याची जी काही वेळ आलेली आहे ना, ती कितपर्यंत गेलेली बघा. करा आरोप, पण विचार करून तरी करा. लहान मुलांचा विचार करा, ती वाडीतले कोण लोक आहेत ते बघा. अशा प्रकारे खोटे आरोप करण्यापेक्षा चांगले काहीतरी करा. ते आले ते करतात, ते आता मुख्यमंत्री झाले, शेती करण्यासाठी आलेले असं कधी जमिनीचं झालेलं होतं ना, शेती करण्यासाठी आलेले आणि हे धंदे करतायत. तर मी काय म्हणतो, ते शेती करण्यासाठी आलेले असे त्यांचं म्हणणं होतं. बरोबर आहे, शेती करण्यासाठी आलेले होते. मी त्यांच्याशी चर्चा केली त्या दिवशी. त्यांनी काय ते फुलझाडे वगैरे ते काही बियाणे वगैरे आणलेली होती, त्याचं त्यांनी रोपे उगवण्यासाठी काहीतरी तिथेच काहीतरी वाफा वगैरे घेऊन ते बियाणे घातलेलं होतं. ते लावण्यासाठी त्यांनी इथे कुठेतरी दुसरं काहीतरी जागा भाड्याने घ्यायची होती. बघा, जागा भाड्याने घ्यायची होती. त्यासाठी आमच्याच वाडीतील जो विरोध करतोय आणि हे सगळं खोटं पसरवतोय तो, त्याने त्यांनाच, कारण ह्याच्याबरोबर तोच होता पहिला ना, कारण ह्याने या सर्वांना सांगितलेलं होतं की ह्या वाडीतल्या ग्रामस्थांची कुठेही तुम्ही कॉन्टॅक्ट करू नका, कारण हे वाडीतले लोक अतिशय वाईट लोक आहेत, यांच्याशी कुठचाही संबंध ठेवू नका. त्यामुळे ते आमच्याशी 21 पासून त्यांचा आमचा काही संबंध नव्हता. ते कोण आहे, काय करताय, आम्ही कधी जास्त बोलत नव्हतो. आले काय करतायत करून देवाचं आहे, आणि नाही तर शिवरात्रीला जायचं, पाया पडायचं आणि मागे यायचं. झालं. आता ते शेतीचा विषय आला त्यांचा, काही ते आज काल सांगत होते की आम्ही तिकडे रुडबेकडे काही जमीन घेतलेली, म्हणजे भाडेतत्वावर येणार होता, तिथे लागवड करणार होतो, आणि ते काही भाडेतत्वाचे पैसे त्या व्यक्तीकडे दिले. आणि आम्ही वाट बघतो की रोपं काढायला लावायचे. बरेच दिवस झाले, 10-15 दिवस झाले, तो आम्हाला काय सांगत नाही तिकडे रोपं काढायला लावा. पण शेवटी त्या व्यक्तीकडे काय ते आपण गेलो, त्यांचं म्हणणं. तिथे गेलो, त्याला विचारलं, बाबा आमची रोपं लावायची आहे. मग त्यांनी डायरेक्ट यांना शिवी घालायला सुरुवात केली. अरे तू आम्ही आमची जमीन अडवून ठेवली, आमच्या पैशाचं काय? तुम्ही आम्हाला काही समजलंच नाही. आम्ही पैसे तर केव्हाच दिलेले होते. मग त्या व्यक्तीला विचारलं, बाबा पैसे आम्ही तुला दिले, त्याला का पोच झाले नाही? तर नाही ते इकडे वापरले, तिकडे वापरले, म्हणजे रोजच्या प्रमाणे. ते काय रोजचाच धंदा, त्यात पुढचा काय नवीन नाही आहे. त्यानंतर दुसरं सांगतो तुम्हाला, ह्याच व्यक्तीने, म्हणजे या लोकांना, म्हणजे उदयनारायण फाउंडेशनचे लोक आहेत, त्यांनी सांगितलं की आम्हाला एक समाजकार्य म्हणून या गावातील मुलांना वया वाटप, दप्तर वाटप असं करायचं आहे. ह्याने काय सांगितलं व्यक्तीने, तुम्ही ह्या गावातील लोकांना काही, या मुलांना वया वाटप, दप्तर वाटप काही करू नका. हे लोक एवढे वाईट आहेत, जरी तुम्ही मदत केली तुम्हाला शिवाय घालतात. म्हणून काय केलं, पंदूरला नेऊन त्यांनी वया वाटप करायला लावलं. त्याच्याजवळ फोटो आहे, त्यांनी मला दाखवले. म्हणजे पंदूरला जाऊन, इथल्या आमच्या मुलांना जर मदत झाली असती तर यांनी करू दिली नाही. पंदूरला जाऊ, त्याच्यात फोटो आहेत की त्यांनी मदत जाऊन पंदूरला करायला लावली. म्हणजे ही मदत जर आमच्या मुलांना झाली नसती, म्हणजे किती वाईट पसरलं या वाडीबद्दल. आणि हे असं खोटं करून अजूनपर्यंत खोटं, आम्ही किती लोक बसायचं? काही गोष्ट आपल्याला चिड आली पाहिजे, बरोबर ना? ठीक आहे, मी आता खूप बोललो, मला वाटतं जास्त लांबलंय माझं भाषण. मी आता इथे थांबतो. पण बघा, विचार करा, माझे विचार तुम्हाला पटले तर बघा, की माझे विचार मी मांडले, बघा पटले. धन्यवाद.